थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सुमधुर आवाज तुषार जांभळे. खऱ्या अर्थानं एक सातारा ग्रामीण क्रिकेटशी अतूट नातं जोडले गेले तुषार याचं आपण पाहिलं. तर मॅचकडे रुख करूया. खऱ्या अर्थानं विजय कदम सोमनाथ कदम सलामीची जोडी टीम एकी विल्लेवर. हो 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 दुसरा इथे मात्र फटका सजतोय. विजय कदम यांच्या बॅट मधून एक टोले जंग तुफानी षटकार येतोय. खऱ्या अर्थानं मांडलरी पॉवर प्ले आणि षटक घेऊन येत आहेत जयवंत. कदम ना. तर एका बाजूला टीम एकी होतं, दुसऱ्या बाजूला वीर मराठा बोरणे. खऱ्या अर्थानं इथे अशा प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते. टीम वीर मराठा बोरणे संघाने नाणेफेक जिंकली आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय पाहूया. सफल झाले. थोडासा हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला आहेत. एकच धावा असेल. खऱ्या अर्थानं विजय कदम आणि सोमनाथ कदम दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर जयवंत कदम गोलंदाजी मार्गवरतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ इथे मात्र खऱ्या अर्थानं लेट कट इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि एक धाव खूप पाठलाग केला मी म्हणेन. खऱ्या अर्थानं विचार केला तर सोमनाथ कदम यांनी पण बाउन्स नक्कीच असेल. दोन क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं तर अगदी एक लॉंग ऑनला आहे, समोरच्या दिशेला एक सी कॉर्नरला आहे. बॅटच्या रडार मध्ये फटका आलाय. यस आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. इथे मात्र विजय कदम मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 15 धावा. किती 16 ना 16 धावा टोटल धाव फलकावरती. चेंडू द्या आलाय तो परत पाठवा इकडे. 16 धावा आणि त्यामध्ये वैयक्तिक 15 धावा विजय कदम यांच्या. तेजस लोटेकर खऱ्या अर्थानं सकाळपासून आम्हाला स्कोरिंगसाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात आमच्या समवेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार मानूया आपण. आणि पहिलं षटक अगदी बॅट सुर आहे परंतु नाही. पंच सांगतायत हा थोडासा बाहेरच्या दिशेला निघणार आहे आणि चेंडू मात्र नकारात्मक. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल. 17 धाबा धावफलकावरती. जयवंत कदम यांचं थोडंसं महागडं षटक मी म्हणेन इथे, कारण खऱ्या अर्थानं तब्बल 17 धाबा विजय कदम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे परंतु इथे उंची आहे, लांबी कितपर्यंत आहे पायाचा. प्रयत्नांची पराकाष्ठा परंतु चेंडूने घातले सीमारेषा. यस इथे मात्र येतोय शेवटच्या चेंडूवरती एक दमदार ग्लोरियस फटका 6 धाब्यांसाठीचा. विजय कदम अगदी बहारदार फलंदाजी झाली आहे मित्रांनो. 23 धावा पहिलं षटक संपन्न झालंय आणि 23 मध्ये 22 वैयक्तिक आपण 21 मला वाटतं जर पाहिलं तर इथे मात्र विजय कदम यांच्या आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार. अगदी चांगली इनिंग साकारली आतापर्यंत. ओव्हर क्रमांक 1 संपले. दुसऱ्यासाठी प्राचारण केलंय. गोलंदाज कोण आहे? अनिल कदम गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळतील आपल्याला. स्पीडअप करा मित्रांनो. पुन्हा एकदा सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आयोजन कमिटीकडून. फटका सजलाय परंतु फटका फसलाय. जेलची संधी आहे आणि संधीचं केलंय सोनं. अनिल कदम यांनी पहिल्या चेंडूवरती मात्र सोमनाथ कदम यांना माघारी पाठवलंय. पहिला विकेटचं पतन झालंय. टीम एकीव 11 संघ खऱ्या अर्थानं एकीव गाव आणि याच मैदानामध्ये या सीझनला एकीव गावाच्या वतीनं एक दैदिप्यमान आयोजन झालं होतं. खऱ्या अर्थानं न्यू बॅटर
अनिकेत कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. लेट काट परंतु वाईट आहे. पंच सांगतायत खूपच ऑफिसच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला परंतु अगदी ऑफिसटी सोडून बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचं डिसिजन नक्कीच येत वाईट चेंडू. एका धाबेची भर धावसंख्येमध्ये बदल. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती. अनिल कदम पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅकवरतून सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता. चोरकस फटका खेळायचा प्रयत्न झाला तिथे मात्र एक धाव अर्जित होईल आणि खऱ्या अर्थाने विजय कदम चांगल्या रिदम मध्ये आहेत. त्यांना स्ट्राईक जास्तीत जास्त देणं गरजेचं असेल. मित्रांनो अगदी आपण ज्यावेळेस एका छताखाली खेळतो, एका नावासाठी खेळतो, गावाच्या नावासाठी खेळतो ना, त्यावेळी प्रथम गाव आपण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं असतंय. पुन्हा एकदा जसा तिथे मात्र अनिकेत फसले होते सेम टू सेम अगदी विजय सुद्धा फसले जात आहेत. म्हणजेच काय तर अनिल कदम आपल्या प्लॅनिंग मध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबले. तदनंतर मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे मात्र पॉइंट अगदी कव्हर मध्ये ठेवलाय. त्यामुळे तिथे फक्त एकच धाब असेल. आता कुठेतरी धाबांचा गोग मंदावलाय. पहिल्या षटकामध्ये जसं तुफान आलं होतं ते थांबलंय कुठेतरी. आता रडार मध्ये एज लागली आहे परंतु तिथे थर्ड मॅन रिझन आहे. पहा अगदी घ्यायची की नाही हा खऱ्या अर्थानं विषय मोठा हार्ड होता परंतु तिथे मात्र विजय कदम यांनी अनिकेतला माघारी पाठवलंय. कारण जोखीम भरी कोणती गोष्ट करायची नाही. अजून बराच क्रिकेट बाकी आहे. षटक क्रमांक 2 अजूनही चालूच आहे. पटका फसलाय. जेलची संधी आहे आणि अनिकेत बॅक टू द पवेलियन. कारण खूपच बाट येत असताना स्विंग होत होती. अगदी कुठे टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि तिथे मात्र झेल बाद होत आहेत. अनिकेत बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 2 टीम एकिप 11 संघाची. विजय कदम मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या मात्र 26 धावा. फक्त 3 धावा या षटकामध्ये अनिल कदम यांनी खर्ची घातल्या आणि 2 महत्वाच्या विकेट आपल्या नावे केल्यात. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. न्यू बॅटर कुणाल कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुणाल कदम. आता मात्र स्ट्राईक एंडला विजय कदम आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत अतिशय बहारदार फलंदाजी झाली आहे परंतु इथून आताच अर्ध क्रिकेट संपलंय. अर्धा नक्कीच खेळ संपलाय मी म्हणेन. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. शपल झाले. ऑफिसटी सोडून गेले. भिरकवला. हो माय गॉड. विजय कदम यांचा झेल ड्रॉप. अगदी खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन मित्रांनो. टीम वीर मराठा बोर्णे आणि या चेंडूवरती विजय कदम जे कुठेतरी थोडासा अडथळा ठरत होते आता त्यांचा झेल डाऊन झालाय. म्हटलं जातं ना खऱ्या अर्थानं मी सातत्याने एक गोष्टीची आठवण करून देत असतो की ओडीआय क्रिकेट मधला जो ऑल रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड नोंदवत असताना अवघ्या 9 धाब्यांवरती रोहित शर्माचा झेल सुटला. आता तुम्ही झेल पकडूनच दाखवा माझा हे सांगतायत विजय कदम. आता पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार खणखणीत षटकार आणि 9 धाब्यांवरती झेल सुटला आणि तदनंतर वर्ल्ड रेकॉर्ड झालाय 264 चा. म्हणजेच काय तर सुटलेले झेल मोठे डोकेदुखी ठरत असतात आणि तेच घडलंय. विजय कदम यांना मिळालेलं जीवनदान आता किती पथ्यावरती पडतंय पाहायचं आहे. आता मात्र अगदी समोरच्या दिशेला खेळलाय. एकदा कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. जोखीम भरी आहे. विकेट सॅक्रिफाईस केला जाईल कारण विजय कदम यांना स्ट्राईक हवी आहे आणि ते गरजेचं आहे टीम 21 संघासाठीच्या मी म्हणेन. कारण एखादा खेळाडू अगदी रिदम मध्ये खेळतो तर तो नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच घडलंय. पार्थ मात्र रनआउट होत आहेत आणि माघारी परतत आहेत.
स्पर्धा मित्रांनो पाहताय खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट कास पठार विभाग मुंबई अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित सालपाई काळीशुरी देवी चषक 2026 पर्व चौथे दैदिप्यमान आयोजन आणि या आयोजनाच्या माध्यमातून मिळालेला सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म 360चं मैदान प्रगल्भ असं व्यासपीठ खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी बसण्याची अगदी डकआउटची व्यवस्था स्टँड आहेत अगदी मान्यवरांची सकाळच्या सत्रापासून रेलचेल पाहायला मिळते ग्रामस्थ सकाळपासून अगदी मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात अगदी देखणी स्पर्धा आपल्या भेटीला या खऱ्या अर्थानं कामोठे नगरीतून आपल्याला पाहायला मिळते आणि संध्याकाळचं सत्र आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हाच्या एकदा संपूर्ण आयोजन कमिटी आणि कातवडी गावाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय क्रिकेट परती इथे मात्र फटका फसलाय आता झेल सोडणार नाही परंतु कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो कसाही घेऊ पण झेल घेऊ हे दाखवायला पाहिजे तुम्हाला कारण विजय कदम यांना माघारी पाठवणं गरजेचं आहे 2 धावा कंप्लीट होतील 2 धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मात्र कोण आहे बॉलर त्यांचा 12वा खेळाडू नाही का नाही एक ऑलरेडी कमी आहे सुशांत कदम इनसाइड आउट अप्रतिम फटका आहे परंतु झेलचे वाह वेल झेल यार वेल झेल आपलातून कॅच होता इथे मात्र सँडी क्लास दाखवलाय अगदी सुरेख झेल टिपलाय आणि एका बहारदार खेळीचा अंत केलाय विजय कदम बॅक टू द पॅव्हिलियन विकेट क्रमांक 4 चौथा विकेट मात्र टीम 21 संघाचा परंतु धाव संख्या अगदी सुस्थितीत आहे मी म्हणेन इथून पुढे एका दुक्का केला तरी 50 धावा नक्की लागल्या जातीला धावफलकावरती आणि तो फायटिंग स्कोर होणार आहे न्यू बॅटर अगदी वेगळी उचली पाहायला मिळाली पंचही दुग्धमन स्थितीमध्ये आहेत कारण अगदी समोर पडला आणि तदनंतर एक अनपेक्षित उचली पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली 3 षटकांचा खेळ संपन्न झाला 37 ऑन स्कोर बोर्ड अगदी चांगली धावसंख्या मी म्हणेन येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू अजून किती धावा काढल्या जातील टीम 21 कडून ते पाहायचं आहे 37 चला प्लीज मित्रांनो टीम मीटिंग्स घेऊ नका एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना कारण अजून जवळजवळ 5 मॅचेस बाकी आहेत 4 वाजल्यात प्लीज सर्वांनी सहकार्याची भावना ठेवा कारण ही स्पर्धाच तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला मिळालेला एक प्लॅटफॉर्म आहे आणि प्रत्येक आयोजकाला सहकार्य करायचे आपण तर गोलंदाजी मार्कवरती आणले जात आहे बॉलरचं नाव कळवा अतुल स्ट्राईक एंडला कोण आहे कुणाल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील शेवटचे 6 चेंडू या पहिल्या सत्रातील अगदी पाहिलं गेलं तर कव्हर पॉइंट आहे बाउंड्री लाईनला सज्ज फुल टॉस चेंडू अगदी वेगळ्या धाटणीचा अगदी सरळ बॅटनी खेळलाय अगदी झपकन चेंडूवरती आलेत पहा कोणती दुसऱ्या धावेची शक्यता ठेवलेली नाहीये असं क्षेत्ररक्षण असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो अगदी अग्रेसर क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला पूर्णपणे समर्पित करा क्रिकेटला आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट टीम वीर मराठा बोर्णे संघाला करावं लागेल डान्सिंग ग्राउंड पॉपिंग क्रीज सोडलंय परंतु क्षेत्ररक्षक तिथं आहेत लॉंग ऑफ रिझनला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होतं पहा आता कुठेतरी धार आली आहे टीम बोर्णे 11 संघात खऱ्या अर्थानं वीर मराठा बोर्णे अर्थातच अगदी बहारदार नाव आहे झेलची संधी आहे आणि पकडला जाणार अगदी इझी जातात म्हणजे नो डाऊट आहे इथे मात्र
अगदी सुरेख झेल टिपलाय आणि शेवटचं जे मुवमेंट चाललंय त्या मुवमेंट मध्ये वीर मराठा बोरणे हा पकड बसवताना पाहायला मिळतोय आपल्याला. अनिल आहे ना, अनिल कदम यांनी अतिशय चांगला झेल टिपला. किती बॉल झाले? 3 चेंडूचा खेळ संपलाय. चला 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 स्पीडअप, चला बॅटर नवीन दुसरा फलंदाज तयार ठेवा मित्रांनो प्लीज. पुढच्या मॅचचा टॉस झालाय का काय? पुढची मॅच आता ते पहिले होते ना, कोण जिंकले? तुषार नेक्स्ट मॅच बघा आपण कुठली आहे ती. सचिन सर आपण कुठे आहात? यस द वाईट कॉल. नेक्स्ट मॅच टीम कातवडी बुद्रुक विपक्ष टीम दहिवड. टॉस साठी आपण सर पॉईंट तुमच्याकडे दोन्ही कोण? अरे असं कसं नाही, तुषारकडे असेल. नाही ते दोन धावा 2. किती झाल्या? 42. ओ इथे मात्र का आणि काय घडते पाहण, नुसतं धावायचं आहे धावायचं आहे धावायचं आहे. अगदी विकेट सॅक्रिफाईस केली जाते परंतु इथे धाबा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच टीम कातवडी बुद्रुक 11 विपक्ष टीम दहिबड 11. आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो, लगेचच टॉस होईल 1-2 चेंडू नंतर. याची आपण नोंद घ्यायची आहे. ओ इथे मात्र काय घडलंय, एक विकेट तुम्ही बहाल केली आणि तू स्वतःही आउट झालेत. म्हणजेच काय तर 2 चेंडूवरती 2 विकेट, 2 चेंडू डॉट आले. आणि चला टीम कातवडी बुद्रुक आलेत, राम देवरे आहेत त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. आपण टॉस करूया. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करून घेऊया. या या इकडे या. रामजी या ए बाळा टोपी, ए छोटू त्याला खाली बस. द टॉस होईल, एका बाजूला असेल दहिबड, दुसऱ्या बाजूला कातवड. कोण मागते? यस टीम दहिबड कॉल स्विंग द कॉइन, छापा द कॉल. आणि इथे मात्र काटा येतोय काटा येतोय. इथे मात्र टीम कातवडी बुद्रुकच्या बाजूने टॉस जातोय. काय करताय राम देवरे साहेब? आपण जर पाहिलं तर खरं आता टॉस खूप महत्वाचा होता, काय दिसे असेल? हो सर, टॉस खूप महत्त्वाचा होता आणि आम्हाला फिल्डिंग करायची आहे. खरं पाहिलं तर सकाळपासून आपण या मैदानातलं क्रिकेट पाहताय, काय वाटते? खऱ्या अर्थानं सर्व मुलं अतिशय एन्जॉय करतायत, चांगलं क्रिकेट खेळ पाहायला मिळतोय आपल्याला. तर आता फिल्डिंग करत असताना दहिवडला किती धावांपर्यंत रोखाल? दहिवड उरमुडे बघायला चांगला संघ आहे. आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचे भाऊबंधूच आहेत ते. नक्कीच एक फ्रेंडली मॅच होईल, परंतु टॉस हरलाय, आता बॅटिंग करायची. काय स्ट्रॅटेजी वापराल? किती धावा यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न होईल? साधारणतः एक 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरमध्ये 45 ते 50 रन करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. नक्कीच एक गोष्ट विचारेन, कारण आपण शक्यतो मुंबईमध्ये खेळत असताना अगदी 360चे मैदान फार कमी मिळतात, परंतु या स्पर्धेला ते मोठं मैदान उपलब्ध झालंय. आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच नाही, आयोजन ह्यावेळेस पण चांगलं झालेलंच आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा देऊया. खूप कुशल मॅच आहे, मान्यवरांचे मानूया खूप खूप आभार. आणि या ठिकाणी मात्र नेक्स्ट मॅच आपल्याला एक बिग मॅच पाहायला मिळणार आहे मित्रांनो, कारण एक दोन्ही बाजूला अगदी तगडे संघ पाहायला मिळतील. चला फलंदाज पाठवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका.
तर प्लीज आता प्रत्येक टीमला मी विनंती करतो, आपण टायमाचं महत्व समजा आता इथून पुढे. कोणी टाइमपास करू नका मित्रांनो. चला थोडं स्पीडअप करा. अगदी 41 झालेत ना, 42ला विन आहे ना. 42 झाले, 43ला विन. 43ला विन. 43 हा, हे 43 टू विन असं घेऊन ठेवायचं. टू विन. ओके, झालं काम. टेन्शन. तर चला जास्त वेळ घेता मित्रांनो, इथे 50 षटकांची मॅच नाही चालली आहे. प्लीज सहकार्य करा. अगदी फास्ट ट्रॅक वरचं क्रिकेट खेळतोय आपण. 15 मॅच करायच्यात एका दिवसामध्ये. थोडं सहकार्य करा मित्रांनो. अगदी पंचांनाही विचारलं ना तरी ते कधीही एवढ्या मॅचेस करत नसतील एका दिवसामध्ये. स्ट्राईकला जेवण, स्ट्राईकला कोण? स्ट्राईक एंडला जयवंत कदम, नॉन स्ट्राईक एंडला आकाश सामंतराय. गोलंदाजी मार्क वरतून. वा, सुरेख चेंडू होता, अफलातून चेंडू होता. गोलंदाज मात्र मनीष कदम. अगदी शरीरयष्टी पाहिली तर अगदी सडपातळ बांधा, परंतु इथे मात्र विचार केला तर जयवंत कदम यांना थोडासा विचारधीन करायला लावणारा चेंडू हाताळलाय मी म्हणेन. मनीष कदम पुन्हा एकदा. वाह, वाढ डिलिव्हरी, अफलातून चेंडू आहे. इथे एकीवकर खुश आहेत. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. एकीव संघ नक्कीच अगदी खऱ्या अर्थानं मनीषला साथ देतोय. आता थोडीशी लाईन भरकटली आहे का, कारण खूप बाहेर आहे. या सीधा बाईट कॉल आहे. म्हटलं जातं ना, अगदी तारीफ पण जास्त कुणाची करू नये, परंतु वाईट चेंडूने खातं खोललंय. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर ऑन साइडलाच अगदी समोरच्या दिशेला 1 क्षेत्ररक्षक, तदनंतर सी कॉर्नर कडे 1 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला. अगदी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. वाह वाह, इथे अफलातून आहे चेंडू. इथे प्रेशर आणलं जाते पंचांवरती, परंतु काय लाईन ठेवले यार, अफलातून आहे. मनीष कदम अगदी खऱ्या अर्थानं जयवंत कदम यांना खऱ्या अर्थानं थोडस बांधून ठेवलंय मी म्हणेन, कारण अगदी प्लॅनिंग नुसार एकही चेंडू कुठेही पॅड लाईन नाही आहे, कुठेही अगदी ओव्हर द पिच नाही आहे. अपेस्तीच्या बाहेर एक चांगली दिशा मी म्हणेन. काहीतरी चर्चा झाली आकाश सामंतराय. खऱ्या अर्थानं हे एक मोठं नाव आहे मित्रांनो. खरं पाहिलं गेलं तर सातारा टेनिस क्रिकेट मधलं डिलिव्हरी अफलातून आहे, बेमिसाल आहे. सुपर डुपर गोलंदाजी. इथे मात्र खऱ्या अर्थानं मनीष कदम बॅक टू बॅक डॉट 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 डॉट. अगदी खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारी गोलंदाजी आहे वीर मराठा बोर्ने 11ला. 4 चेंडू डॉट, आणि तेही पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. काय गोलंदाजी होते यार. इथे मात्र झेलची संधी, परंतु नाही. चेंडू मिळतोय. षटकार आहे, षटकार आहे. यास इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मधून आलाय. अगदी फुलटॉस गेला होता, कुठेतरी टप्पा विसरले मी म्हणेन. अगदी लँडिंग झाला असतं तर हाही चेंडू अगदी वेगळ्या दिशेला जाताना पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये जर आणि तरला अजिबात महत्व नाही. या आल्यात 6 धाबा, आणि 6 धाब्यांच्या मदतीनं आलात स्कोर बोर्डवरती टोटल 7 धाबा. धाबा बनवायच्या आहेत 42 धाबा, 43 धाबा, सॉरी 43 धाबा विजयाचं लक्ष आहे. पुन्हा एकदा मनीष कदम. वाह, काय गोलंदाजी यार. अफलातून डायरेक्ट हिट. असा स्लो देऊन होणार नाहीये, तुम्हाला रॉकेट थ्रो द्यावा लागेल. अगदी शोल्डर मधली ताकद दाखवावी लागेल तुम्हाला, परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. सागर कदम यांच्याकडून मनीष कदम यांच्यासाठी या षटकामध्ये जी गोलंदाजी केली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मित्रांनो. चला आता टीम मीटिंग्स करू नका प्लीज, एकीवकर. चला थोडस सहकार्याची भावना आपल्याकडून अपेक्षा, आणि नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे.
दीपक कदम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. दीपक भाऊ थोडीशी कोस्ट वाढवा. तुम्हाला खेळाडू तयार करायचे तर किस्सा थोडासा ढिल्ला करावा लागेल. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय तिथे अगदी स्टँडिंग उभे राहून मॅच पाहताय दीपक कदम. नक्कीच खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्याच खऱ्या नेतृत्वाखाली ही टीम तयार झाली आणि आपण एक चषक सुद्धा याच मैदानामध्ये पाहिला एकेवकरांचा आणि त्यामध्ये खूप मोठं योगदान दीपक कदम यांचं होतं. चला जास्त नका वेळ घेऊ प्लीज. गोलंदाजी मार्कवरतून विजय कदम. गती परिवर्तनाचा चेंडू आहे. झेलची संधी आहे. यस अगदी वेगळी धाटणी आहे. इथे विकेटचा पतन आहे आणि विकेट आहे जयवंत कदम. शुभम कदम अगदी चांगला मुवमेंट होती इथे. मात्र अगदी पहिले गुडघे टेकले झाले होते परंतु झेल अगदी इथे खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं अगदी नजर चेंडू वरतून हटली नव्हती. चला चला नेक्स्ट फलंदाज थोडं स्पीडअपली या मित्रांनो. संदीप कदम जाग्या त्याला बाहेर ठेव ना थोडा लपवला कशाला दादा आवाज संदीप कदम न्यू बॅटर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे मात्र टीम एकीव आता मात्र नक्कीच आपली धार आणखीन दाखवायला चालू झाले मी म्हणेन. कारण विजय कदम यांनी फलंदाजी तर चांगली केलीच होती. अगदी 1 हँडेड फलंदाजी विजय कदम यांची पाहायला मिळाली. आता गोलंदाजीमध्ये सुद्धा वर्चस्व दाखवत आहेत. सलामीची जोडी फोडली. न्यू बॅटर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे नो बॉल आहे आणि खूप मोठा चेस करून येत आहेत परंतु अडवायला पाहिजे होता. चेंडू अडवायला पाहिजे होता. 4 धाब्यांसाठी नक्कीच गेलाय. नो बॉल आणि आलेल्या 4 धाबा. अगदी बिमरचा नो चेंडू आहे. खरं पाहिलं गेलं तर कुठेतरी लँडिंग चुकली थोडीशी आणि त्याचा फायदा संदीप कदम यांनी उचललाय. विदाऊट चेंडू 5 धाबा. म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट यालाच खऱ्या अर्थाने यासाठीच तर ओळखलं जातं की कधीही कोणत्याही क्षणाला पारडं फिरलं जातं. यस ही लाईन ठेवणं अपेक्षित होतं. पहिला चेंडू मात्र याच्या पाठीमागचा कुठेतरी फुलटॉस गेला आणि फ्री हिट डॉट काढलाय बघा. खऱ्या अर्थानं एक जज्बा आहे, एक दमखम आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न विजय कदम करताना पाहायला मिळत आहेत. कारण जिथे तुमची फलंदाजी चांगली झाली ना तर गोलंदाजीतली धार अगदी दुगणी होत असते आणि तेच पाहायला मिळते विजय कदम यांच्याबद्दल. झोरकास फटका खेळायचा होता. 1 धाव तर गेले. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे एका धाबेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धाबेच्या मदतीने एकूण स्कोरबोर्डवरती धावसंख्या बघितली तर 14 धाबा. ओव्हर क्रमांक 2 मात्र मार्गस्थ विजय कदम यांच्या माध्यमातून. काय सुरेख गोलंदाजी. अगदी गतीमध्ये फसवा व्हेरिएशन पाहायला मिळतंय. कारण कुठेतरी वाटतंय फलंदाजाला अगदी माझ्या बॅट वरती पुलटॉस चेंडू आला परंतु तिथे त्या गतीमध्ये काहीतरी परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंजेस पाहायला मिळतात आणि चेंडू मात्र लँड होतोय खाली आणि निर्धाव जातोय. यस नक्कीच दीपक कदम अगदी पहा स्टँड मधून खडे खडे पाहताय. टीम वरती लक्ष ठेवलं जात आहे. मार्गदर्शन केलं जात आहे. एज लागली आहे. हा ही चेंडू डॉट आहे आणि आकाश सामंतराय यासारख्या खेळाडूला तुम्ही उभं करताय म्हणजेच तुमची गोलंदाजी किती दहारदार आहे बघा. खरं पाहिलं गेलं तर आकाश सामंतराय एक मोठं नाव आहे मित्रांनो परंतु त्या खेळाडूला सुद्धा तुम्ही उभे ठेवलाय म्हणजेच काय तर अगदी तुफानी गोलंदाजी विजय कदम यांची म्हणे. अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय या मॅच मध्ये. लॉब केला. झेलची संधी. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. अगदी मोठी चुकी झाली आहे. आकाश सामंतराय अगदी एकही पाऊल इकडे तिकडे झाला नव्हता. अगदी कोलून दिला म्हटलं जातं ना तसाच झेल दिला होता परंतु कुठेतरी ऑस्ट्रेलियन स्टाईल इथे धोकादायक ठरले मी म्हणेन. 15 धाबा झाल्या धावफलकावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आता मात्र इक्वेशन बदललंय. 12-30 किती आलं? नाही 33.
12-27 समीकरण नव्याने आपल्या समोर असेल इक्वेशन. आकाश सामंतराय. आता मात्र इथून पुढचे 12 चेंडू कसे खेळले जाणार. गोलंदाज विलास कदम गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. खऱ्या अर्थानं खूप सारा अनुभव आहे. एक छोटासा रनअप आहे विलास यांच्याकडे. यार विलास कदम ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं ना. इथे मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं जो खेळाडू ही मॅच घेऊन जाऊ शकतो अशी शक्यता असणारा खऱ्या अर्थानं आकाश सामंतराय यांना मात्र माघारी पाठवलंय. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं ते दाखवलंय, फसवलंय. परंतु मिळवांच्या क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अगदी चांगला झेल टिपलाय आणि या मॅच मध्ये पकड आणखीन मजबूत केली आहे. न्यू बॅटर अतुल कदम. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावा. अगदी मॅच लांब नाहीये. फुलटॉस ला पाठवलाय गगन चुंबी. मोठा प्रहार. नो बॉल. बिंबरचा असेल लो आणि त्यावरती आलाय मोठा प्रहार. 7 धावा आल्यात बघा विदाऊट चेंडू. मॅच मी म्हटलं ना लांब नाही आहे. काहीही घडलं जाऊ शकतंय आणि तेच घडलंय बघा. हातातून थोडासा सुटला चेंडू मी म्हणेन, कारण तिथे लँड करणारच नाहीत, कारण अनुभव प्रदीर्घ आहे. परंतु चुकी झाली तर क्रिकेटमध्ये त्याला माफी नसतेच. नो बॉलचा फ्री हिट आहे. मोठा फटका. ओ माय गॉड. ताडक पाडक बेधाडक. इथे मात्र खऱ्या अर्थानं अतुल कदम अगदी प्लॅन करून आलेत. जसा काय एकीव करारवरती कुठला तरी खुन्नस काढला जातोय काय. चेंडू आणायला तिकडे कोण नाहीये का आयोजन समिती. थोडस लक्ष द्या यार प्लीज. अगदी 2 मंडळ एकत्र येऊन ही स्पर्धा करतायत. कातवडी बुद्रुक असेल, लोटेकर कातवडी असेल, एकत्र म्हणजे खूप मोठा खेळाडूंचा भरणा आहे याच्यामध्ये. त्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारी घ्या प्लीज. प्रयत्न अगदी चांगले होते. प्रयत्न अगदी चांगले होते तिथे. वेल प्लेड. कारण आपण जर पाहिलं तर मित्रांनो स्पर्धा आपली म्हटलं की आपण ही ती जबाबदारी घेतली पाहिजे. ग्रामस्थ तर खूप सकाळपासून आपण पाहिलं आज गावावरून पर्यंत इथं आल्यात. मोठा प्रहार केलाय. मोठा गॅप आहे परंतु तिथे सी कॉर्नर येते. एकच धाव कमबॅक केलाय. 30 धावा झाल्यात. आता 13 धावा. 8-13चं समीकरण आहे. मॅच तोलायमान स्थितीमध्ये आहे. कुठेही झुकली जाऊ शकते. जेलची संधी हो. आणखीन एक धोका अडथळा. ती खऱ्या अर्थानं विलास कदम यांनी मार्ग इथे मात्र नक्कीच मोकळा केलाय मी म्हणेन. अतुल कदम बॅक टू द पॅव्हिलियन. कुठेतरी 2 षटकारांनी ह्या मॅच मधली हवा काढली होती अतुल यांनी, परंतु पुन्हा एकदा थोडासा फिरकीच्या जाळ्यामध्ये फसले गेलेत. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धाव्या. तेरा ना 7-13. न्यू बॅटर संभाजी. अगदी शेवटचा या ओव्हर मधील चेंडू घेऊन विलास कदम निघतील. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. काय घडणार आहेत? मोठ्या फटक्यासाठी जाणार आहेत का? डॉट डिलिव्हरी आली आहे. यस, इथे मात्र आता 6-13 असं समीकरण शेवटच्या षटकासाठी राहिलंय. आणि आता संदीप कदम स्ट्राईकला जातील आणि मला वाटतं 13
धाबा म्हटलं तर नक्कीच अगदी दोन्ही बाजूला टेन्शन आहेच आणि चेंडू मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल पाहायसाठी मीटिंग जास्त घेऊ नका मित्रांनो. अगदी कॅप्टननी थोडी शॉर्टकट चर्चा करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही आहे. वेळेचं महत्व समजा, वेळेला किंमत द्या आणि तुम्ही वेळेची किंमत कराल तरच वेळ तुमच्या जीवनामध्ये किंमत करेल. त्यासाठी प्लीज सगळ्यांनी वेळ थोडासा वाचवा आमचा. तर पुढच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण सज्ज राहा प्लीज. टीम कातवडी बुद्रुक विपक्ष टीम दहिवड आपण सज्ज राहा. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मला वाटतं टीम कातवडी बुद्रुक आपण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला मित्रांनो चला प्लीज. गोलंदाजी मार्क वरतून वैभव कदम, स्ट्राईक एंडला मात्र संदीप कदम. 6-13ची मॅच. संदीप कदम एक आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आली आहे. वीर मराठा बोर्णे गावाची नजर आहे इथे संदीप कदम यांच्यावरती. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू आहे. वैभव यांचा मात्र पहिलाच निर्धाव चेंडू आहे. उत्कंठा नक्कीच पणाला लागले, अगदी शिगेला पोहोचले आहे. कोण जिंकेल, टीम वीर मराठा बोर्णे की टीम एकी विलेबल? कोण जाईल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये? खऱ्या अर्थानं वैभव आणि संदीप कदम यांच्यामधलं हे युद्ध आहे. मी म्हणेन या क्षणाला लॉप केलाय संदीप कदम. इथे मात्र ऑन फायर, चेंडूला भिरकावलाय आणि मॅच मी घेऊन जाणार आहे. चेंडू जुना पंचांपर्यंत पोहोचवा. चेंडू जुना आहे का? पोहोचवा तिकडे. 4 चेंडू आणि 7 धाबा. 4-7 समीकरण नव्याने आहे. एक चेंडू डॉट आला तर आणखीन रंगत वाढेल कारण मॅच संपली नाही आहे. परंतु संदीप कदम यांना रोखणं वैभवला शक्य आहे का? गती परिवर्तन आहे, झेलची संधी होईल का? नाही. मोठा गॅप आहे. येतोय अगदी मॅच फिनिश करण्याच्या दिशेने लागलेला चौकार आणि हा येतोय अप्रतिम चौकार. संदीप कदम ब्रँड आहे वीर मराठा बोर्णे 11चा हे दाखवणारा अगदी जबरदस्त फटका. आता इक्वेशन 3 चेंडू 3 धावा. मॅच आता मात्र टीम वीर मराठा बोर्णे संघाच्या बाजूने झुकली आहे परंतु अजून संपली नाहीये. इथे खोदून काढलाय. आता पुन्हा एकदा या साईडला मोठा गॅप आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटले जाणार आहेत आणि स्कोर लेवलच्या दिशेने वाटचाल. यस, इथे मात्र स्कोर लेवल पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पहा पहिल्या 2 षटकं संपली तेव्हा कुठेतरी वाटलं होतं टीम एकी 11 मॅच मध्ये इन आहे. अगदी 11-27चं समीकरण झालं होतं परंतु क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो, उगाच नाही रंग बदलणारा सरडा असं क्रिकेटला संबोधलं जात. तर यासाठीच आहे 2 चेंडू 1 धाव. अगदी नक्कीच पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण अगदी घेरलं गेलंय परंतु मी म्हणेन संदीप कदम यांना घेरणं शक्य होणार नाही आहे. यस, इथे मात्र विनिंग फटका येतोय. विन द मॅच टीम वीर मराठा बोर्णे 11. हार्ड लक बॅड लक टीम एकी 11. इथे मात्र विजय संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक आणि त्याचबरोबर कौतुक करेन मी खऱ्या अर्थानं कातवडी बुद्रुक 11 संघाचं कारण त्यांनी अगदी मॅच संपली नाही त्याच पूर्वी मैदानात